जीवनात पहिल्यांदा असे सबस्क्रायबर भाव बघितले जे विटा मायनीवरून स्वतःची 4 व्हीलर आणि खूप मोठा बिझनेस उभा करून आज आमच्या घरी आले. 2 दिवस राहिले आणि त्यांनी आमच्यासाठी काय केलं ते नीट बघा तुम्ही. काय म्हणते कुठलं घे की सामान तीच का? मग आता ती नाही मग ती मुरून झालं मला. चला की मग आहो चला कुठे बी हा? चला. बर दूध पुन्हा निघालो मग आता मग आम्ही जातो ती मुरून येतो मग सामान घेऊन मग हा आहेत पैसे देतो मी काय काय नाही 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 यार. तसं असतं इथं. नाही नाही चला हा सामान आणायला किती आहे ओ चला राहू द्या मावशी तुम्ही राहू द्या हो पैसे अहो, नाही, चला. नको. अहो पैसे काय तुम्ही चला तीच तुम्ही चला. ऐका की अहो चला आपल्या वळवा तुम्ही आपल्या चला. रानातला प्रश्न असू करतोय दे, माझा. चला. असू दे चला. म्हणजे विचार करा तुम्ही थोडा, ज्या व्यक्तीची माझी काहीच ओळख नाही ते फक्त मला व्हिडिओमध्ये बघत होतं, ते माझ्या घरी येऊन रात्रीच्याला मला येत नव्हते पाईप बसवायला, तर त्यांनी मला पाईपसुद्धा बसवू लागितलं रानामध्ये रात्रीच्याला 9 वाजता. त्यानंतरनं मला माझ्या आईवडिलांना माझ्या भावाला समजायला हॉटेलवरती जेवण नेलं. म्हणजे एवढे लांब विटा मायनीवरनं येऊन घरी माझ्या 2 दिवस राहून मला एवढी जास्त त्यांना मदत केली वाटलं पण नव्हतं. त्यानंतरनं आम्हाला त्यांना फिरायला नेलं त्यांच्या गाडीमध्ये, आम्ही फिरलो मस्तमध्ये. त्यानंतर त्यांची गाडी घेऊन आई आणि मी बाजार आणायला गेलो. त्यानंतरनं शेवटच्या दिवशी ज्यावेळेस जायचं होतं त्यांना त्यावेळेस मला थोडेफार पैसे दिले. आणि एवढं तर सकसला कोण आपल्यासाठी करत नाही, एवढं त्यांना आमच्यासाठी केलं. नंतर त्यांना खूप इच्छा होती माझ्या हातची भेळ खायची. आपण आपल्या व्हिडिओमध्ये सारखी भेळ दाखवतो, त्यांना माझ्या हातची खरंच खूप जास्त भेळ आवडली. तर असं कोणी बोलू नका की तो खूप जास्त स्वार्थी आहे, तो पैसे मागतो, तसं काहीच लागणार.